हरिओम. मी स्वाती विरा भोसकर, वाळूज उपासना केंद्र, छत्रपती संभाजीनगर. मला इथे अनुभव सांगायचा आहे तो बापूंच्या उदीचा. आपल्या जीवनात कितीही मोठे विघ्न असले तरी ते कसे दूर होतात ते मी इथे सांगू इच्छिते. मला डिलिव्हरीनंतर किडनी स्टोनचा त्रास सुरू झाला होता आणि एक दिवशी असंच मध्यरात्री मला त्रास सुरू झाला 1-1:30च्या दरम्यान. घरामध्ये मिस्टर होते, सासरे होते, मुलगा होता, पण मी कुणालाही उठवलं नाही. माझा जो त्रास आहे तो हळूहळू इतका वाढायला लागला की मला म्हणजे अक्षरशः जुलाब, उलटी झाली आणि माझे हात पाय एकदम थंड पडायला लागले होते. म्हणजे एकदम सुन्न वगैरे होतं, जीभ सुन्न पडते असं ती कंडिशन माझी होती. मला बसाही वाटत नव्हतं, उभंही राहा वाटत नव्हतं, झोपाही वाटत नव्हतं, चलावंही वाटत नव्हतं. मग काय करू? आपण बापूंचे एवढे अनुभव ऐकतोय तर बापूंच्या घेऊया आपण पण प्रचिती. असं त्या एवढा त्रास होत असताना मी बापूंच्या फोटोसमोर बसले आणि ग्लासभर पाणी घेऊन त्यामध्ये उदी टाकली आणि ते पाणी मी पिले. पोटाला उदी चोळली आणि बापूंचा गुरुक्षेत्र मंत्र म्हणायला मी घेतला. मंत्र पाठ असून सुद्धा मी तो व्यवस्थित म्हणू शकत नव्हते. एवढी माझी परिस्थिती खराब होती. आणि बापूंनी म्हणजे मी पाणी पिल्यापासून अवघ्या 2 ते 3 मिनिटामध्ये एवढ्या असह्य वेदना मला ज्या होत होत्या त्या हळूहळू कमी व्हायला लागल्या आणि माझा जो कमरेमधला त्रास होता तो मला हळूहळू खाली सरकतोय असं जाणवायला लागलं. आणि हार्डली 10 मिनिटात म्हणजे मी पूर्णपणे नील झाले. मी वॉशरूमला जाऊन आले, त्यानंतर मला कुठलाही त्रास झालाच नाही असं मला वाटायला लागलं. आणि मग मी झोपले, मला शांत झोप लागली. सकाळी उठल्यानंतर मी मिस्टरांना सांगितलं, घरच्यांना सांगितलं आणि त्यांना विश्वासच बसत नव्हता. म्हणे तुला एवढा त्रास झाला, तू कोणालाच नाही सांगितलं? म्हटलं हो नाही सांगितलं. म्हटलं बापू होते ना, बापूला सांगितलं. म्हटलं मी बापूंवर विश्वास ठेवला, बापूंच्या उदीवर. उदी काय करू शकते आपल्या जीवनामध्ये हे मला इथे सांगायचे. हरिओम. श्रीराम अंबज्ञ.